नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. वेतन अदा करण्याबाबत दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार त्याला सुरू करूया. राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन आणि थकबाकी वेतन अदा करण्याबाबत राज्य शासनाकडून दिनांक 11/2/2025 रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. थकीत वेतन जी.आर. शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपंग समावेशी शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन अदा न केल्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका दाखल केल्या आहे. माननीय न्यायालयाने सदर अवमान याचिकांमध्ये याचिकाकर्ते विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते मार्च 2023 पर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी 57,56,380 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निर्देशनास आल्यास शिक्षण संचालनालय प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. वेतन अनुदान शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 11/2/25 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2024 सन 2024-25 चे अनुदान वितरित करण्यात आले आहे. सदर अनुदान बेंच प्रणाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी वेतन आणि वेतन थकबाकी अदा करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. जर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.